राज्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनावर राज्यातच प्रक्रिया करून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। खाद्यतेल आणि सोया फूड निर्मितीमध्ये देशात अग्रेसर असणारी कंपनी रुची सोयानं टोमॅटो प्रक्रिया उद्योग महाराष्ट्रात सुरू करण्याची घोषणा मुंबईत काल एका पत्रकार परिषदेत केली। 44 कोटी रुपयांच्या या संयुक्त प्रकल्प उभारण्यासाठी कगोमे आणि मित्सुई या आघाडीच्या जपानी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे। जून 2014 पर्यंत या प्रकल्पाची उभारणी पूर्ण होईल। तब्बल 1,70,00,000 टन एवढं टोमॅटोचं उत्पादन घेणारा भारत जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर असला तरी यापैकी केवळ 1% टोमॅटोवरच प्रक्रिया केली जाते। परिणामी टोमॅटो सॉस, केचप, ज्यूस, प्युरी आदी उत्पादनांसाठी आयातही मोठ्या प्रमाणावर केली जाते। या नव्या प्रकल्पामुळे आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत होईल आणि महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना टोमॅटोच्या नवनव्या वाणांचं उत्पादन घेतल्यावर त्याच्यावरील प्रक्रिया आणि विपणन करण्यासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल, असं रुची सोयाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश शहारा यांनी यावेळेला सांगितलं।